नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं मुंबईत गुरुवारी संध्याकाळी पुन्हा एकदा एक पादचारी पूल कोसळल्याची घटना घडली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणारा हा पादचारी पूल आहे आणि तो कोसळला गेलाय। पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। भारतीय दंड संहिता 304 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या दुर्घटनेत 6 जणांचा दुर्दैवी अंत आहे तर 34 जण जखमी झाल्याचा वृत्त आहे। काल संध्याकाळी 7:30च्या दरम्यान रहदारीच्या पुलाचा स्लॅब कोसळला गेला आणि यात 34 जण जखमी झाले आहेत। तर या दुर्घटनेत 3 महिलांसह 6 जणांचा सुद्धा मृत्यू आहे। जखमींवर जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। थेट रस्त्यावर या पुलाचा भाग कोसळल्याने सीएसएमटी परिसरातील दोनही बाजूची वाहतूक ठप्प झालेली होती। अंजुमन इस्लाम या शाळेजवळचा हा पादचारी पूल आहे आणि मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येतो अशी माहिती रेल्वे प्रशासनाची आहे। दरम्यान पुलावरील शिल्लक राहिलेला स्लॅब काढण्याचं काम पहाटे 2च्या दरम्यान पूर्ण झालं। दरम्यान घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शी महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक परिसरात काल पूल पडण्याची दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। अनेक जण जखमी यामध्ये झालेत। या ठिकाणावरून प्रवास करणारा एक महिला आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तुम्ही मला सांगा, तुम्ही दररोज इथनं प्रवास करता का आणि काल काय परिस्थिती तुम्ही बघितली? काल मी नाईट ड्युटीला जात असताना मी आज ह्या पुलानी 25 ते 30 वर्ष झाले मी प्रवास करते येते जाते। काल सुद्धा प्रवास करत असताना मी जस्ट पुढे गेली आणि मागून तो पूल कोसळला। त्यामुळे आम्हाला हे हादरा हा बसलेला आहे। त्यामुळे कृपया गव्हर्नमेंटने ह्याच्यावर त्वरित ॲक्शन घ्यावी आणि लक्ष द्यावे। हा जो पूल बनवलेला आहे हे कच्चं बांधकाम आहे, हे काय पक्कं बांधकाम नाही आहे आणि ही पहिलीच हादसा नाही, हे 2-3 जागेवर असे हादसे झालेले आहेत। तर कृपया तुम्ही कुठे होतात त्यावेळी ज्यावेळी ही दुर्घटना झाली? ज्या वेळेला दुर्घटना झाली होती त्यावेळेला मी इथेच होती। जस्ट मी रस्ता क्रॉस केला आणि पूल पडला। अच्छा, तर तुम्ही बघितलं पूल पडल्यानंतर? पूल पडल्यानंतर मी बघितलं, भरपूर काय माणसं मेली, भरपूर काय जखमी झाली। काय परिस्थिती होती एकंदरीत? वाईट वाटलं, खूप बेकार परिस्थिती होती, खूप म्हणजे खूप बेकार परिस्थिती होती। तुम्ही या पुलावरनं जेव्हा प्रवास करत होते त्यावेळी कधी हादरे वगैरे बसायचे? हादरे बसायचे, जमीन ही हालायची, थोडी थोडी हादरे बसायचे। सांगा, पण ते कधी बनवतील आणि कधी नाही। हे आता विटीचं बांधकाम हे आता चालू केलंय। सगळ्यांना असंच वाटायचं हे बांधकाम चालू म्हणजे पुलाचं बांधकाम कधी ना कधी ते होणार, म्हणून ह्या आशेवर लोक त्याच्यावरून येत होती, जात होती आणि ती गप्प होती। मुंबईचा प्रवास आता कसा वाटतोय तुम्हाला? कारण आपण बघितलं धोकादायक वाटतो। मुंबईचा प्रवास हा धोकादायक वाटतो। पब्लिकला जायला रस्ता नाहीये, काय नाही, इकडे पार्किंग गाडी तिकडे पार्किंग गाडी, पुलावरून जावं तर पुलाची भीती, त्यामुळे पब्लिक सुद्धा थोडे घाबरलेले आहेत। ब्रिज गिरा, जब नीचे उतरे हम लोग तब ब्रिज गिरने को लगा। जब गिरने को लगा तब हम लोग भागने को लगे। तो ब्रिज जब गिरा तो एक नीचे एक औरत गिर गया। एक औरत गिरने के बाद में एक आदमी गिरा, धां धां करके सब गिरने को लगा। उसके बाद में सब कि लगभग आपको कितने लोग वहाँ दिखाई दे रहे थे? भीड़ थी काफी वहाँ पे? भीड़ नहीं था ज्यादा, ऐसे पब्लिक चल रहा था। जब ब्रिज गिर गया नीचे, सब उधर का उधर रह गया, इधर का इधर रह गया। महिला असो सगळे लोक असो, या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी 2 महिलांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया बघितली आणि कुठेतरी या सगळ्या दुर्घटनेनंतर आता मुंबईकर प्रवाशांमध्ये एक भीतीचं आणि वातावरण या ठिकाणी दिसून येतं आणि त्यामुळं कुठेतरी मुंबईकरांना एक सुकर आणि सुरक्षित प्रवास मुंबईकर चाकरमान्यांचा व्हावा यासाठी प्रशासनानं कंबर कसणं अत्यंत गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानका परिसरातला पादचारी पूल कोसळला, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर अनेक लोक जखमी या दुर्घटनेमध्ये झाले। मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे मुंबईकर आपल्या सोबत आहे, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, तुम्ही कुठनं येता आणि या पुलाचा उपयोग तुमच्याकडनं केला जात होता का? 10 वर्ष झाली सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये कामाला आहे। सकाळी माझ्याबरोबर आमची 10
मित्र असतात, आम्ही त्याच ब्रिजवरनं जातो. रात्री येतानाही त्याच ब्रिजवरनं येतो. कालही माझं नशीब की मी 10 मिनिटं लेट होतो, नाही तर आम्ही त्या ब्रिजवरनं पडलो असतो. आमच्या जवळजवळ 10 माणसं आम्ही असतात बरोबर. पण तुम्ही ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी नेमकं काय चित्र तुम्हाला त्या ठिकाणी आढळून आलं? मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला आम्हाला तिथे अडवण्यात आलं काल की काय तरी ब्रिज कोसळला आहे. हा ब्रिज कोसळला आहे. आम्ही जीव मुठीत घेऊन कसं तरी इकडनं आलो पाहायला की कोणी आमची माणसं आहेत का तिथे पाहायला. पण मुंबईत आता प्रवास आणि हे सगळं धोक्याचं जीव मुठीत घेऊनच यावं लागतंय. काय भावना असते घरातनं बाहेर पडताना आजकाल? घरातून भावना म्हणजे आमची काय का की आम्ही येऊ की नाही ते पण असतात. ट्रेनचंही तेच आहे. हा लास्ट टाइम कसाबने ज्यावेळेला हल्ला केला हा त्यावेळेला 10 मशीन फक्त लावल्या इथे, तेवढ्या पुरत्या लावल्या. त्यानंतर प्रकरण शांत झाल्यानंतर त्या मशीनही काढण्यात आल्या. हा ना सिक्युरिटी असते. सर काय तुम्ही या मार्गाने प्रवास करता का? मी या मार्गाने कमसे 15 वर्ष प्रवास करतो. पण हा ब्रिज ज्या वेळेला आम्ही चढतो ना त्यावेळेला पहिल्यांदा पण हालायचं 1-2 वर्षापासून आहे ना. 10 माणसं गेली ना तरी तो ब्रिज हलतोच. त्याच्याकडे कोणी दक्कलच दिली नाही. आता पण भीतीच वाटते. आता आम्ही येतो कामावर येतो, पण घरी जाऊ की नाही याची घरच्यांना पण काळजी असते ना. आम्ही तरी जाणार कसे घरी? ब्रिजच्या आता खालून जायला पण भीती वाटते. काम नोकरी करणार कशी आम्ही लोक? सर आप मुझे बताओ, आप ये ब्रिज से सफर करते हो? हाँ करतो आहे तरी केव्हा केव्हा येतो. पण कसं आहे आता मुंबईमध्ये यायला थोडंसं भीती वाटतंय. सर एक काय प्रतिक्रिया द्याल? म्हणतो आता हेरिटेज स्टेशन आपण हे केलं आहे. BMCचं ऑफिस 2 मिनिटाच्या बाजूला. मग ऑथॉरिटी करते काय? ऑथॉरिटीने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे ना. आता हे लोक दोघं ऑथॉरिटीज हातवर करणार. 6 प्रवाशांचा जीव जातो, याला जबाबदार कोण? आणि जबाबदारी ढकलली जाते, चौकशी लावली जाते, गुन्हे दाखल केले जातात. तुम्हाला जाणवतं का याला जबाबदार कोण आणि काय कारवाई यांच्यावर केली पाहिजे? कारवाई तर झालीच पाहिजे यांच्यावर, कारण 6 जीव गेलेत आणि किती 31 इंज्युअर्ड झालेत. तर कारवाई तर डेफिनेटली झाली पाहिजे. CM साहेबांनी एक लक्ष दिलं पाहिजे. कारण या दरवेळेस म्हणजे समजा ऑडिट तुम्ही करताय तर ऑडिट केल्यानंतर अशी परिस्थिती. तुम्ही कधी या पुलाचा वापर केला होता? मी पूर्वी करत होतो, पण आता मी थोडे पुढे असल्यामुळं हां. तर आपण बघतो या ठिकाणी नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया. अनेक लोकांकडनं या पुलाचा उपयोग केला जात होता, मात्र आज पूल बंद असल्यानं संपूर्ण मुंबईकरांना या ठिकाणी पायी चालत जावं लागतंय आणि हा रस्ता पायी ओलांडावा लागतो आणि याचमुळं आता वाहतुकीवर परिणाम होणार आहे. मात्र सर्वात मोठा परिणाम जर झाला असेल तर ते मुंबईकरांच्या मनोधैर्यावरती कुठेतरी परिणाम झाला आहे आणि मुंबईकरांना आता जीव मुठीत घेऊन या मुंबईमधनं प्रवास करावा लागतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई CSMT पूल अपघातात डोंबिवलीच्या तिघींचा दुर्दैवी अंत झालाय. या तिघीही GT रुग्णालयामधल्या परिचारिका होत्या. GT हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटीसाठी जाताना ही दुर्घटना घडली आहे. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे अशी त्यांची नावं आहेत. संध्याकाळी नाईट ड्युटीला जाण्यासाठी घरून निघाल्या आणि त्या कधीही परत न येण्यासाठी. या घटनेनं या तिघी राहत असलेल्या परिसरावर मात्र शोककळा पसरली आहे. वर्षापासून इथे राहत होत्या. आमच्या उदिरा सोसायटीमध्ये राहत होत्या आणि त्यांचा स्वभाव मनमिश्राने सगळ्या कार्यक्रमात भाग घेत होत्या. त्यांना 2 लहान मुलं आहेत आणि त्यांची सासू आहे. ती कामावर जात होती संध्याकाळी काय, आणि तेव्हा ब्रिजवर चालत असताना हा अपघात झाला. आम्हाला TVवर बातमी आल्यानंतर माहिती पडलं, तिचं नाव फ्लॅश झालं आणि त्यामुळे आमच्यापर्यंत बातमी पोचली. त्यांच्या पाठीमागे तिची आई आहे. ती आई आणि ती दोघं सोबत राहायच्या. ते लग्न झालं नव्हतं, तिचं बॅचलर होती. आमच्या डोंबिवली पश्चिमच्या तिघी महिला होत्या. हे एकत्र नाईट शिफ्टसाठी GT हॉस्पिटलला चालल्या होत्या आणि या जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. तिघी आमच्या डोंबिवली पश्चिमच्या महिला आहेत. डोंबिवलीकरांसाठी अत्यंत दुःखाचा डोंगर डोंबिवलीकरांवर कोसळला आहे. हम लोग तो घर पे ही थे, तभी हम लोग को फ़ोन आया कि ऐसा ऐसा हो गया इंसिडेंट, तो उसमें रंजना तांबे का डेथ हो गया. तो हम लोग घर पे थे. मैं फ़िलहाल एक्चुअली मैं दादर में रहता हूँ और रंजना तांबे वो डोंबिवली में रहती है.
तो हम लोग को जब फ़ोन आया तो हम लोग को पता चला, वैसे हम लोग तुरंत वहाँ से निकले। तो अभी यहाँ पे दिखा तो उनका डेथ हो गया, वो कन्फर्म है। देखो एक बात बोलता हूँ कि सरकार डोनेशन दे रही है तो मरने के बाद डोनेशन देना मतलब नहीं बनता, क्योंकि आप भी आदमी ही नहीं है तो डोनेशन का क्या करेंगे। अभी क्या है, इसमें जिम्मेदार तो कोई बोल नहीं सकते कि किसने ब्रिज क्या गिराया नहीं जानबूझ के, वो ब्रिज गिरा है। पर अभी तो कैसा है, सरकार बोल रही है कि हम लोग ने सर्वे किया था। अगर सर्वे किया था तो ब्रिज गिरा कैसे? इतना सर्वे होने के बाद भी अगर ब्रिज गिर रहा है तो उसका जिम्मेदार कौन है? उसका जिम्मेदार तो ऑब्वियस है सरकार ही होगा। या दुर्घटनेत तपेंद्र सिंग नावाचा तरुण मृत्युमुखी पडलाय। त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मी माझ्या भावाच्या क्रमांकावर 20 वेळा फोन केला। फोन पोलीस चौकीत होता, पण कुणी तो उचलायची तसदीही घेत नव्हता, अशी तक्रार त्याचा भाऊ करत होता। मला लवकर कळलं असतं तर मी माझ्या भावाला कसंही करून वाचवलं असतं, अशा शब्दात वर्णन करता न येणारी भावना या भावानं प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली आहे।